नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोलतो मराठी या पाठाच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे। बोलतो मराठी या पाठामध्ये लेखिकेने मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे। ज्याप्रमाणे आपली मातृभाषा मराठी आहे त्याप्रमाणे आपली मनातली भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या मराठी भाषेचा आपल्याला कसा उपयोग होतो याचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे। मराठी भाषेचे काय काय वैशिष्ट्य असतात हे आपण या अगोदरच्या पाठातील परिच्छेदांमध्ये पाहिलं। काय आतापर्यंत आपण काय शिकलो होतो, लेखिकेने आपल्याला मराठी भाषेचे कोणते वैशिष्ट्य सांगितले की शब्दांचा प्रयोग, शब्दप्रयोग, एक विशिष्ट प्रकारचे विशिष्ट ढंगाने शब्दांचा प्रयोग करणे हे आपल्या मराठी भाषेची श्रीमंती मानली जाते। नंतर वाक्यप्रचार की वाक्यप्रचार हे सुद्धा एक मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे। पण योग्य ठिकाणी योग्य क्रियापद वापरले नाही तर कसा अर्थाचा अनर्थ होतो याचं वर्णन ही लेखिकेने केलेलं आहे। तर अशा या मराठी भाषेचे वैशिष्ट्य आपल्याला अजून जाणून घ्यायचे आहे। पुढील परिच्छेदामध्ये आपण ते पाहूया की लेखिका आपल्याला अजून मराठी भाषेचे काय काय वैशिष्ट्य सांगणार आहे ते आता आपण शिकूया। या आधील पाठाच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे जर आपण क्रियापदांचा योग्य ठिकाणी योग्य वापर नाही केला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो हे आपण पाहिला होतं। नंतर भाषेचं मराठी भाषेची एक विशिष्ट आपण पाहिलं होतं, मराठी भाषेचं आपण एक विशिष्ट पाहिलं होतं ते म्हणजे वाक्यप्रचार, की कशा रीतीने आपण वाक्यप्रचारांचा शाब्दिक अर्थ न घेता त्यांचा अलंकारिक अर्थ आपण घेत असतो। आता आपण पाहूया लेखिका आपल्याला भाषेचा कशा रीतीने आपण जर व्यवस्थित अर्थ नाही लावला किंवा वेगळ्या प्रकारचा अर्थ लावला तर कशा रीतीने वाक्यामध्ये गोंधळ होतो याचं वर्णन केलेलं आहे। ते सांगताना लेखिका म्हणतात की क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहिती असले पाहिजे। ते जर आपल्याला योग्य रीतीने कळले नाही तर काय होईल, तर अर्थाचा गोंधळ होईल। जसं की बघा आपण मागच्या परिच्छेदामध्ये पाहिलं होतं की क्रियापद व्यवस्थित एकच क्रियापद पण त्याचा अर्थ वेगवेगळा, म्हणून योग्य ठिकाणी वेगळं योग्य क्रियापद नाही वापरलं तर काय होतं, शब्दशः अर्थ बदलतो। त्याच प्रकारे क्रियापद वापरताना त्याच्यापूर्वी आपण नाम लावतो। लक्षात ठेवायचं आहे की क्रियापद वापरताना अगोदर आपण क्रियापदाच्या सुरुवातीला आपण नाम लावतो। असं होत नाही की पहिलं क्रियापद येतं नंतर नाम लावतो, असं होतं का वाक्यामध्ये? नाही, अगोदर आपण नाम असतं आणि त्याच्यानंतर क्रियापद असतं। क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटीच लावलं जातं। मग क्रियापद वापरताना जर त्यापूर्वी नाम असेल ना तर त्या नामाला प्रत्यय लावा लागतो आणि तो प्रत्यय लावायचा असेल तर तो योग्य रीतीने जर नाही लावला आपण तर त्याच्यामध्ये अर्थ बदलतो आणि त्या अर्थ बदलल्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो आणि त्यामुळे गोंधळ होऊ शकतो। आता इथे लेखिकेने एक उदाहरण दिलेलं आहे की अंगाला लावणे आणि अंगावर घेणे। बघा आता इथे नाम काय आहे, अंग। दोन्ही ठिकाणी अंग हे नाम आहे, पण पहिल्या अंगामध्ये प्रत्यय लावलेला आहे ला आणि दुसऱ्या अंगामध्ये प्रत्यय लावलेला आहे वर। तर बघा ला आणि वर हे नामाला लावलेले प्रत्यय आहेत। तर अंगाला लावणे याचा अर्थ काय असतो की आपण कधी वापरतो, जसं की साबण अंगाला लावतो की नाही आपण, साबण अंगाला लावणे। अंगावर घेणे, अंगावर घेणे म्हणजे पाणी अंगावर घेणे असा अर्थ होऊ शकतो। म्हणून इथे बघा आता अंग हे एक नाम आहे पण त्याला वेगवेगळे ला आणि वर हे दोन वेगवेगळे प्रत्यय लावले त्यामुळे त्यांचा अर्थ सुद्धा वेगळा वेगळा होतो। तिला हसणे, तिला हसणे याचा अर्थ काय आहे, तिची चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे नॉर्मल स्थितीमध्ये तिच्यावर हसणे। पण आता इथे सर्वनाम काय आहे, ती। दोन्ही ठिकाणी बघा सर्वनाम ती आहे, पहिल्या ती ह्या सर्वनामामध्ये ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि दुसऱ्या ती या सर्वनामामध्ये च्या शी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे तिच्याशी आणि तिला। आता तिला हसणे बघा ती आणि हसणे क्रियापद सेम आहे, हसणे आणि नाम पण सेम आहे की नाही, सर्वनाम म्हणतो आपण याला। म्हणजे ती हसणे आणि ती हसणे हे दोन सेम क्रियापद आहेत आणि सेम सारखेच नाम आहेत पण प्रत्यय वेगळा आहेत। पहिल्याच्यामध्ये आपण ला प्रत्यय लावलेला आहे आणि दुसऱ्याच्याशी शी, तिच्याशी। तर बघा आता तिला हसणे म्हणजे काय, तिच्याशी मस्करी करणे, तिच्याशी चेष्टा करणे। पण तिच्याशी हसणे म्हणजे तिच्याबरोबर सहजपणे हसणे, म्हणजे एकाच क्रियापदाच्या बरोबर अगोदर असणाऱ्या प्रत्ययाला म्हणजेच काय बघा
क्रियापद सेम आहे, पण नाम पण बरोबर आहे, पण प्रत्यय काय आहेत, वेगवेगळे आहेत की नाही. म्हणजे मग प्रत्यय हा महत्वाचा आहे. जसं आपण प्रत्यय लावणार तसं त्याचा अर्थ सुद्धा बदलणार. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. बघा, आपण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेलो, समारंभामध्ये गेलो किंवा वाहिन्यांवरती आपण पाहतो की प्रत्येक वेळी ना नामाबरोबर जे प्रत्यय लावले जातात ना, ते चुकीच्या पद्धतीने लावले जातात आणि त्यामुळे त्यांचा काय होतं, अर्थामध्ये गोंधळ होतो, अर्थाचा अनर्थ होत असतो. बघा, जसं की उदाहरण दिले, तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे असे हवे असते. बघा, आता आपल्याला क्रिया काय, मदत करणे, आणि इथे नाम काय आहे, तू आहे. पण आता बघा, प्रत्येक पहिल्या ह्याच्यात काय लावलेले, तुझी, तर तुझी मदत करणे हे चुकीचं आहे की नाही. त्याच्याऐवजी काय प्रत्यय पाहिजे होतं की तुला. योग्य प्रत्यय कोणता आहे, तुला. तुझी मदत करणे, की आता जर समजा मी कोणाला मदत करत आहे तर मी असं म्हणणार की तुझी मदत करणे का, नाही, तुला मदत करणे ना. आपण समोरच्या व्यक्तीला मदत करतोय म्हणजे तुला मदत करणे. हे नामाबरोबर प्रत्यय ला हा प्रत्यय योग्य आला पाहिजे, पण तुझी मदत करणे हा प्रत्यय चुकीचा आहे. मग अशा रीतीने आपण ना सर्वसामान्य भाषेमध्ये बोलताना नेहमी आपण प्रत्ययांची फेरबदल करत असतो आणि त्यामुळे अर्थाचा गोंधळ होत असतो. त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. आता बघा, कधी कधी समारंभ असतो की नाही, कार्यक्रम वगैरे असतो, आपल्या शाळेतील समारंभ असतो, येणाऱ्या पाहुण्यांचं जे अतिथी असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, त्यांचा आभार प्रदर्शन करत असतो, त्यांना आपण धन्यवाद म्हणत असतो. तर आपण त्यांचे धन्यवाद असे म्हणतो की नाही. किंवा मग बघा, लग्नाला कोणी आपल्या घरी लग्न कार्य असेल, त्या समारंभाला पाहुणे उपस्थित राहतात, मग आपण त्यांचं धन्यवाद म्हणतो की नाही, त्यांना आपण धन्यवाद म्हणतो. आता मी पण बोलताना बघा, त्यांचे धन्यवाद बोलतो आपण, त्यांचे नाही, त्यांना धन्यवाद देतो. की ते आपल्याला येतात, आपल्या कार्यक्रमासाठी येतात आणि ते म्हणजे आपल्या घरी ते आलेले असतात पाहुणे म्हणून, पण आपण त्यांचे धन्यवाद, त्यांच्याकडनं आपण धन्यवाद घ्यायचं असतं का, आपल्याला त्यांना धन्यवाद द्यायचं असतं ना, आपण त्यांना थँक्स म्हणणार असतो. पण त्याचा प्रत्यय आपण चुकीचा लावतो की त्यांचे धन्यवाद नाही बोलायला पाहिजे, आपण त्यांना धन्यवाद असं म्हणायला पाहिजे. च्या ऐवजी आपण ना असं प्रत्यय लावलं पाहिजे. म्हणजे पण आपण आता सरास अशा छोट्या छोट्या प्रत्ययांची जागा चुकल्यामुळे अर्थ पण बदलत असतो, पण आणि हे सर्वसामान्य झालेलं आहे. आता हे कशामुळे होतं की आपल्याला व्याकरणिक गोष्टींचं ज्ञान नसल्या कारणाने किंवा आपला जो मराठी शब्दकोश आहे याचा अर्थ माहिती नसल्या कारणाने, शब्दकोश आपण जास्त वाचत नाही, त्यामुळे कुठे कोणता प्रत्यय लावला पाहिजे, क्रियापद कोणतं असलं पाहिजे, वाक्यप्रचाराचा अर्थ काय असतो याचं आपल्याला ज्ञान नसतं आणि त्यामुळे गोंधळ होत असतो. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आता बघा, इथे परत लेखिकेने मराठी भाषेचं एक छानपैकी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की भाषेला नदीसारखी प्रवाही मानलेली आहे. आता आपण बघतो की नदीचा जर आपण उपयोग म्हटला किंवा नदीचा स्वभाव कसा असतो की ती नेहमी वाहत असते आणि वाहत असताना ती सगळं आपल्याबरोबर आत्मसात करून घेत असते. तसंच प्रवाह असते की नाही, त्याच्यामध्ये विकास असतो, प्रवाह असतो, ती प्रवाहशील असते. तशीच आपली भाषा पण सतत काय आहे, नदीसारखी प्रवाही असते की नेहमी ती पुढे पुढे जात असते, तिचा विकास होत असतो, भाषेचा विकास होत असतो, सतत नवीन शब्द ती आत्मसात करत असते आणि नदीसारखी समृद्धी म्हणजे भाषेची समृद्धी कशी होते याचं वर्णन इथे लेखिकेने केलेलं आहे की भाषेमध्ये अनेक नवीन नवीन शब्द सतत येत असतात आणि जसं कसे नदीच्या प्रवाहामध्ये पाणी जसं वाढतं आणि तिचा प्रवाह अजून वेगवान होतो, तसंच मराठी भाषेमध्ये नवीन नवीन शब्द आत्मसात करत असते आणि नदी जसं प्रवाहाचा मार्ग तिचा वाढतो तसंच भाषेचा सुद्धा समृद्धी अजून होते, तिची संपन्नता वाढते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवीन इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत. आता बघा, इथे लेखिकेला सांगायचं आहे की मराठी भाषा स्वतःचा तर विकास करतच आहे, पण ती जी अनेक विविध भाषा असते ना, तिने जसं नदी आपल्या प्रवाहामध्ये अनेक गोष्टी सामावून घेते, तसं मराठी भाषाने सुद्धा विविध वेगवेगळ्या भाषांचे शब्द आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. तिने नेहमी ते आत्मसात करत असते. समायोजन त्याला आपण म्हणतो की समायोजन करत असते की नवीन नवीन भाषा, जसं ती इंग्रजी असू दे किंवा अन्य कोणत्याही भाषा असू दे, हिंदी, ते नवीन नवीन शब्दांना नेहमी आपल्यामध्ये ती सामावून घेते, समावेश करून घेते. इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी,
कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानलेले आहेत. आता बघा, जे नवीन शब्द आलेत ना मराठीमध्ये, ते तिने नेहमी आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहेत आणि आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. आता बघा, इथे लेखिकेचं म्हणणं आहे की जरी ही मराठी भाषा आपली नदीसारखी प्रवाही असेल, नेहमी तिने लेखिकेला इथे हेच सांगायचं आहे की जर आपल्याला गरज नसेल तर आपण मराठी भाषेमध्ये निरर्थक असणारे जे इंग्रजी शब्द किंवा हिंदी शब्द यांचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेची व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. आता बघा, टेबल हा शब्द आपण इंग्रजीमधून घेतलेला आहे, पण तो एवढा आत्मसात झालेला आहे की तो आता आपल्याला परका वाटत नाही. नॉर्मल भाषेमध्ये आपण त्याला रेग्युलर यूज करतो, पण मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो का? नाही. त्याऐवजी मी अभ्यास केला असंच म्हणणे योग्य आहे की नाही? म्हणजे गरज नसताना आपण नको तिथे निरर्थक असलेले इंग्रजी किंवा हिंदी शब्दांचा वापर आपण नाही केला पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्या मराठी भाषेचं व्याकरण सुद्धा झुगारलं जातं आणि ते आपल्यासाठी आपण ते असे प्रकारची जी मराठी भाषेचा दुरुपयोग आपण करतो इतर भाषांचा वापरून, तिथे वाक्यरचना सुद्धा आपली चुकते आणि निरर्थक शब्दांचा वापर करून तिथे मराठी व्याकरणाचे सुद्धा तिथे आपण झुगारल्यासारखं होतं. म्हणून आवश्यक नसेल तिथे आपण इतर इंग्रजी शब्दांचा वापर नाही केला पाहिजे, पण जिथे आवश्यक असेल तिथे आपण केला पाहिजे. जसं की टेबल हा शब्द सर्रास आपण त्याचा वापर करतो, कारण की त्याला आता मराठी पर्यायाचे शब्द नाहीये. किंवा केक, केक जरी आपण पाहिला हा खाण्याचा पदार्थ आहे, पण त्याला मराठीमध्ये दुसरा पर्यायाचे शब्द नसल्या कारणाने आपण त्याचा सर्रास वापर करतो. पण जिथे आपण आवश्यक असेल तिथे वापर केला पाहिजे, पण अनावश्यक असेल, गरज नसेल तर आपण अशा शब्दांचा वापर कमीत कमी वापर केला पाहिजे. बघूया लेखिका नंतर काय सांगत आहे आपल्याला. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे होय. आता शब्दांची उत्पत्ती म्हणजे काय, की जिथे शब्दांचा जन्म कुठे झालेला आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला शब्दांची उत्पत्तीमध्ये मिळते. मग याच्यामुळे काय होतं की आपली भाषा सुधारते, आपल्याला भाषेचं ज्ञान होतं आणि भाषेचं आपल्याला इत्थंभूत माहिती मिळते. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातला मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. तर बघा, आता मोरंबा याचा अर्थ काय असतो की साखर आणि आंबा यांचा एक मुरंबा तयार केला जातो, पण त्याचा मोराशी काही संबंध नसतो. म्हणजे मोराचा अर्थ काय असतो, मोरा म्हणजे मयूर, त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. पण मोरस ह्या साखरेशी त्याचा संबंध असतो. तो जुन्या काळी काय होतं, मॉरिशसवरून साखर यायची म्हणून त्याला मोरस हे नाव दिलं गेलं. तर अशा रीतीने शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरले आहेत हे आपल्याला त्यातून कळतात. त्यातून म्हणजे कशातून, शब्दांच्या उत्पत्तीतून. त्यामुळे आपल्याला शब्दांची उत्पत्ती माहिती असणे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग काय होतो, फायदा काय होतो की आपल्याला शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेले आहे याचं ज्ञान मिळतं. कदर करणे असे आपण म्हणतो, तो एक वाक्यप्रचार आहे. कद्र हा अरबी शब्दापासून कदर म्हणजेच गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. आता बघा, इथे लेखकाने उदाहरण दिलेलं आहे की अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे. बघा, आता याचा जर आपण संधी विच्छेद केले तर अन अधिक असूया. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे राग नसणे, मत्सर नसणे. तर याचा शब्दशः अर्थ काय होतो की कोणाविषयी मत्सर नसणे, कोणाविषयी राग नसणे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया अर्थात मत्सर नसलेली अशी ती अनसूया. आता हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. मग आता बघा, इथे लेखिकेने काय सांगितलेलं आहे की जे उत्पत्ती, शब्दांची उत्पत्ती यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते. त्यातून शब्दांचे पाळीमुळे किती दूरवर पसरलेले हे आपल्याला कळतं आणि त्यामुळे काय होतं, एखादा शब्द आपल्या मनात पक्का रुजला जातो आणि त्यामुळे आपण त्याचा चुकीचा अर्थ लावत नाही. तसेच बघा, उदाहरण दिलेलं आहे की जरा जर्जर ह्या संस्कृत मधून आलेल्या शब्दाचा अर्थ काय, वार्धक्याने विकल झालेला. आता बघा, जरा हा वेगळा शब्द आहे आणि जर्जर हा वेगळा शब्द आहे. जरा म्हणजे काय की वार्धक्य, वार्धक्य म्हणजे म्हातारा. पण यातील ज आहे ना त्याचा उच्चार वेगळ्या पद्धतीने घेतात काही काही जण. जरा जर्जर किंवा जरा ज.
तर ज हा आहे ना, ज चे उच्चार तालव्य ज आहेत, पण जरा थोडे, जरा म्हणजे थोडे आणि जर म्हणजे कलाभूत. तर ह्या शब्दातील ज चे उच्चार दंतमुले आहे. दंतमुले म्हणजे की जे ध्वनी उच्चारताना आपण जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श करतो आणि तेव्हा जी ध्वनी निर्माण होते ना, त्याला आपण म्हणतो दंतमुलीय ध्वनी. तर ह्या उच्चारांवरती सुद्धा अर्थ अवलंबून असतो. म्हणजे आपण एखाद्या शब्दाचा अर्थ कसा घेतो, आता इथे ज जरा जर्जर, तर जचं प्रोनाउन्सिएशन घेतला, उच्चार घेतला तर त्याचा अर्थ वेगळा होणार. आणि जरा ज किंवा ज यांचा उच्चार आपण कशावरती घेतो ना, त्याच्यावरती त्याचा अर्थ अवलंबून असतो. मग बघा, अशा रीतीने आपल्याला शब्दाची उत्पत्तीचं महत्व लेखिकेने ह्या परिच्छेदेमध्ये सांगितलेलं आहे की त्यामुळे आपल्याला शब्द समृद्ध होते, आपल्याला खूप नवीन नवीन शब्दांची माहिती मिळते आणि शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेले हे आपल्याला कळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण शब्दाची वैशिष्ट्य पाहिले. अजून सुद्धा लेखिका आपल्याला मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगून आपल्याला मराठी भाषेविषयीची आपुलकी आणि जिव्हाळा वाढवण्यासाठी आग्रही धरत आहेत. तर ह्या सगळ्या परिषदांचा अभ्यास आपण ह्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.